वाशी तालुक्यातील लाखनगाव येथे शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेसाठी 100 वर्षे अखंड लढा देणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या शताब्दीनिमित्त आयोजित भारतीय कम्युनिस्ट पक्ष संघर्ष आणि त्यामागची 100 वर्षे हा कार्यक्रम लाखनगाव तालुका वाशी येथे जोशपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या हस्ते प्राध्यापक अरुण रेणके, पंकज चव्हाण आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाने झाला। त्यानंतर सामाजिक बांधिलकीची दर्शन घडवत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच गरजू वयोवृद्धांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले। केवळ राजकीय नव्हे तर समाजाशी नाते जपणारी चळवळ म्हणून भाकपची ओळख या उपक्रमातून ठळक झाली। यावेळी भाकपचे ज्येष्ठ नेते अरुण रेणके यांनी मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य लढ्यापासून आजपर्यंत भाकपने कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाचा सखोल आढावा घेतला। अन्याय, शोषण आणि विषमतेविरोधात लढा देणे हीच कम्युनिस्ट चळवळीची खरी ओळख असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकर तलवे होते। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाकपच्या 100 वर्षाच्या संघर्षाचा इतिहास, त्यामागची परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम जिल्ह्यात लक्षवेधी ठरला। या कार्यक्रमाला लाखनगावचे बाळासाहेब गिरी, संजय सुरवसे, उमेश ढेपे, किरण ढेपे, शुभम लातुडे, विकास जाधव, समाधान चव्हाण, सुनील सुरवसे, उल्हास लाखे, संतोष लाखे, एकनाथ लाखे, अजित ढेपे, उपसरपंच लक्ष्मण लाखे आदींची उपस्थित होती। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संघर्षात वाया घेतला अभ्यास करणार आहेत का? झालं, ओके ओके। ज्यांचे रजिस्टर फाटले ते संपादक दादासाहेब लगाडे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।